शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलेल्या टीकेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले. करहर येथील प्रचार सभेत नवी मुंबईतील मार्केट कमिटीच्या शौचालय बांधकाम प्रकल्पात कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी थेट आरोपपत्र दाखल असल्याचा उल्लेख करत, ज्यांच्यावर कोर्टात कारवाई सुरू आहे तेच आज आम्हाला नैतिकतेचे धडे देत आहेत, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय. शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता थेट निशाणा साधताना शिवेंद्रराजे म्हणाले की ज्यांच्या भ्रष्ट व्यवहारांचे कागद न्यायालयात आहेत त्यांनी आधी स्वतःकडे पाहावे. आमच्यावर आरोप करण्याची पात्रता त्यांनी केव्हाच गमावली आहे. या प्रकरणातील सविस्तर माहिती कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्याकडे असल्याचेही त्यांनी ठामपणे असल्याचे यावेळी ते म्हणाले आहेत. तर पाहूयात शिवेंद्रराजे भोसले काय म्हणाले ते. पण नाही, शेवटी कॉन्ट्रॅक्टरच करणार. पण भाऊ एवढं तर आहे, माझ्यावर कुठेही किंवा माझ्याबरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांवर कुठेही मार्केट कमिटीच्या संडासमधनं पैसे खाल्लेला तरी आरोप नाही, आरोपपत्र पण नाही. हे समोरच्यांवर जर चौकशीतनं हक्क आहे. मी खोटं बोलत असतो तर सांगा बाबा खोटं बोलताय म्हणून. मुंबई मार्केट कमिटीच्या चौकशीमध्ये कोणावर आरोपपत्र दाखल झाले हे इथं बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे. आणि कुठल्या विषयामध्ये ते संडास चालवण्याच्या ठेक्यामधनं कोट्यावधीचा मलिदा हा तत्कालीन संचालक मंडळानं लाटला तसे तिथं आहे. यांना उलट भाऊंना यांना जास्त डिटेल माहिती आहे. मी तर त्या डिटेलमध्ये पण शिरलो नाही. म्हटलं जाऊ दे, म्हटलं आपल्याला काही त्याशी घेणं देणं नाही. पण आज वस्तुस्थिती आज आमचे महेश शिंदे खालचे कोरेगावचे आमदार त्यांनी सगळं बाहेर काढलं होतं. आज आरोपपत्र दाखल आहे की मुंबई मार्केट कमिटीच्या संडासच्या ठेक्यातनं पैसे हे कोट्यावधीचा मलिदा. म्हणजे आपण किती मूर्ख आहे सगळे विचार करा. संडासमधनं कोट्यावधी रुपये मिळतात आणि तिथं आपण रस्ते 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 करत फिरतोय. हे आपली किती हे काय बिझनेस करण्याची क्षमता आपली किती छोटी आहे विचार करा. कुठनं कसा व्यवसाय करायचा आणि कोट्यावधीचा निधी मिळवायचा हे माथाडी नेत्यांना सगळ्या फार मोठ्या प्रमाणावर माहिती आहे. आपण काय बोलायचं त्याच्यात. पण ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आज असले तरी आरोप माझ्यावर कुठं नाहीत हे अगदी मी ठामपणे अगदी ताठमानेनं छाती काढून मी बोलू शकतो आणि सांगू शकतो. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मला फार काही बोलायचं नाही किंवा हे नाही. पण एवढंच सांगतो की आपल्याला आपल्या तालुक्याचा विकास करायचा आहे. आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये चांगले रस्ते असावेत, चांगलं ग्रामपंचायतचं कार्यालय असावं. आमचा विकासाला विरोध नाही, आमचा कायम पाठिंबा आहे. पण ही काम कोणासाठी? कंत्राटदारांसाठी. तुमच्या अवतीभोवती कंत्राटदार आहेत, यामध्ये एक साधा माणूस दाखवा, असं म्हणत मंत्री शिवेंद्रराजे यांच्यावर शशिकांत शिंदे यांनी निशाणा साधलेला आहे. यावेळी त्यांनी मतदारसंघाच्या विभाजनावर बोलत असताना दुर्दैवाने सातारा मतदारसंघाचे विभाजन झाले. अनेक विकास कामांचे नियोजन या सातारा जावलीच्या मतदारसंघामध्ये केले होते. जावली मतदारसंघ विभागला नसता तर 25 वर्ष या मतदारसंघात नव्हे तर महाराष्ट्रात सर्वात जास्त मताने निवडून येणारा आमदार म्हणून माझा नावलौकिक झाला असता. मेढ्यामध्ये विकास झाला, सर्व शासकीय इमारती माझ्या काळात पूर्ण झाल्या, पण तुम्ही एक नगरपंचायतीची इमारत तुमच्याकडून झाली नाही. मतदारसंघ फुटला नसता तर फार मोठा झालो असतो. जिल्ह्यातील लोकांनी सुद्धा राखीव ठेवलं. सातारा लोकसभा निवडणुकीत सुद्धा मी जावलीमध्ये न फिरता मला लोकांनी चांगले मताधिक्य दिले आहे. काळजी करू नका, आता महाराष्ट्राचा भाग होतो. शशिकांत शिंदे जोपर्यंत आहे तोपर्यंत माताडीला काही होऊ देणार नाही, असेही शशिकांत शिंदे यांनी सांगितले आहे. तर पाहूयात शशिकांत शिंदे काय म्हणाले ते. आता काही विरोध नाही, कामाच्या विकासाला नेहमी आमचा पाठिंबा आहे. कधी पक्ष बघणार नाही, कधी नेता बघणार नाही. पण काम कोणासाठी? कंत्राटदार. तुमच्या आजूबाजूला जे आहे ना हे सगळे कंत्राटदाराचे. एक साधा माणूस दाखवा. काय माणसं वाढतात हो. 100 कोटीची कामं, 150 कोटीची कामं घेतली जातात. पार्टी साहेब तुम्हाला मी देऊ शकतो नाही या पद्धत क्षमा मागतो. कारण तुम्ही पवार साहेबांचा निष्ठावंत नेता होता. तुम्ही कधी अशा प्रकारची कामं अपेक्षित केली नाही. पण स्वाभिमानाने केळगड पट्ट्यामध्ये नाव घ्यायचं झालं तर बापुराव पार्टीचं नाव घ्यावं लागतं, याचा मी अभिमानाने उल्लेख करेन. दुर्दैवाने मतदारसंघ फुटला गेला. एवढंच नव्हे तर पर्यटनाला महाबळेश्वरहून येणारा माणूस जो होता तो आपण नियोजन केलं होतं. या घाटातून उतरल्यानंतर बागदूला जाऊन आम्ही त्या ठिकाणी वरोशिका ह्या पट्ट्यामध्ये
आम्हाला त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं गाव उभं करायचं होतं आणि महाबळेश्वरचा पर्यटक खाली आणायचं हे स्वप्न आम्ही त्यावेळेला पाहिलं होतं. रोपवेचा आम्ही हा प्रस्ताव इकडून तो कनेरपासून कोयनेपर्यंत द्यायचा ठरवला होता. हा राजमार्ग उभा करण्यासाठी मी स्वतः गेलो होतो. राजमार्ग उभा झाला तर सह्याद्रीनगर पासून ते कोयनेपर्यंत जाणारा, पाटणपर्यंत जाणारा या रस्ता आम्हाला पूर्णपणाने विकसित करायचा होता. हे स्वप्न आम्ही पाहिलं. मी आजही शपथ घेऊन सांगतो, हा शशिकांत शिंदे जर या ठिकाणी मतदारसंघ विभागला नसता ना तर 25 वर्ष नव्हे तर महाराष्ट्रात सर्वात जास्त मताने निवडून येणारा आमदार म्हणून माझा निश्चितपणे गौरव झाला. विकासाचं विजन होतं, पण आपुलकीचा जिव्हाळ्याचं नातं होतं. मेढ्यामध्ये विकास झाला. सगळ्या शासकीय इमारती माझ्या कालावधीमध्ये मंजूर झाल्या. नंतर एक इमारत सांगण्यासाठी नगरपंचायतीची इमारत झाली नाही. मेढा मोठ पूल करून घेतला. सगळे माझ्याबरोबर होते. सत्ता गेली की सर्व सोडून गेले, पण हे तुम्ही सगळे राहिला ही माझी निश्चितपणाने जमीची बाजू आहे. म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे, मतदारसंघ फुटला नसता तर फार मोठा झाला असतो. आणि जावळीतला माणूस एवढं मोठं होणं एवढं करतो, मोठं होणं मी स्वतःच्या गर्वाने सांगत नाही, सोपं नाही हो. हे जिल्ह्यामधले सुद्धा लोक आपल्याला राखीव ठरवत होते. पवार साहेबांचा तुमचा आशीर्वाद हो, पुढे 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 राजकारणात गेलो. अहो, लोकसभेला न प्रचार करता सुद्धा शशिकांत शिंदेला जावलीने मताधिक्य दिला. ही माझी आणि तुमची बांधिलकी होती. जावलीचा वाघ आला, काळजी करू नका, आता महाराष्ट्राचा वाघ होतो. वातावरण तापलं पाहिजे. ज्यांनी माथाडी कायदा संपवायला निघाले तेच म्हणतात माथाडी कायद्याच्या संदर्भातली भूमिका सांगावी. काय कायदे करू नका. शशिकांत शिंदे जोपर्यंत आहे तोपर्यंत माथाडी कामगारांना काय होऊन देत नाही, एवढी ताकद माझी निश्चितपणाने आहे. जावलीचा वाघ आला. आणि म्हणून हे मी तळमळतेने या व्यासपीठावर सांगायला आलो. दोन शिंदे एकत्र आल्यावर काय, प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून साहेब चढती कला सुरू झाली आहे तुमची. हा रस्ता जो झाला ना रस्ता, हा शिंदे साहेबांची कृपा आहे. होय होय, श्रेय लय घेते ते. त्यांना बोललो तुम्ही आता या रस्त्याने येत जा, म्हणजे जावलीतून जात जाल. आता हेलिकॉप्टर नको आणि हल्ली विमानाचं काय सांगता येत नाही. शिंदे साहेबांना मी सांगणार आहे, इथं या आणि हा या रस्त्याने जात असताना आमच्या परिसराला मध्ये सुद्धा तुम्हाला टुरिझम पॉइंट उभा करावा लागेल. अशा प्रकारची भविष्यकाळामध्ये आपण नियोजन करणार आहोत. आणि हा माझा शब्द आहे. फार विजन होतो. हे दुर्दैव आहे आपलं, मतदारसंघ फुटला नसता तर तुम्हाला सांगतो आपण फार पुढे गेलो असो. आम्ही फक्त रस्ते बांधण्यापुरतं मर्यादित राहणार नाही. आम्ही विकास करण्याच्या संदर्भातला मर्यादित राहणार. माझा शब्द आहे आणि तुम्हाला शपथ आहे, एकदा दाखवून देऊया महाराष्ट्राला, एकदा दाखवून देऊया सातारा जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य माणसाला सुद्धा निवडून देण्याची इतिहास हा फक्त जावलीकरच करू शकतो. आणि तशा प्रकारचा निर्णय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.